तो याच्या आधी मी जी खवापोळी खात होतो ती खवापोळी नसून तो गोड मैदा होता, असे एक जाणीव मला झालेली आहे. ही खरी खवापोळी होती. उंटाच्या पोटामध्ये काहीतरी पाण्याचा वेगळा साठा असतो असं काहीतरी म्हणतात ना, तसं गोडाचा एक वेगळा कोटा माझ्या पोटामध्ये असतो. किती जरी पोट भरलं तरी गोड खाऊ शकतो. आणि खास जागा ठेवली होती. तर ही आहे खवापोळी आणि ही आहे पुरणपोळी. आपण पहिलं पुरणपोळी खाऊयात. इथे पुरणपोळीची विदर्भामध्ये पद्धत वेगळी आहे. आपल्याकडे पुरण कोरडं असतं, इथे ओलसर पुरण असतं आतमध्ये आणि त्यामुळे तुम्हाला दुधाची गरज लागत नाही, फक्त तूप पण चालतं. आणि आपला पराठा कसा असतो त्या पद्धतीचं स्टफ्ड तसं ते पुरण असतं. तर बघूया आपण. आहा, डोळे बंद होत आहेत, सुरेख होत. पुरणपोळी जबरदस्त आहे. म्हणजे हा फॉर्मच वेगळा आहे. मला पुरणपोळी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळते, पश्चिम महाराष्ट्र, की कोरडं पुरण असतं आणि दूध घालून आपण खातो, तोही प्रकार आवडतो. आणि मला हाही प्रकार खूप आवडला. प्रचंड खुसखुशीत आहे. आतलं पुरण ओलं आहे, हलकीशी त्यात वेलचीची चव आहे आणि ते इतकं मुलायम असं छान विरघळत आहे तोंडामध्ये. बऱ्याच ठिकाणी करताना अशा पद्धतीची करताना मैदा घालतात, कारण ते जाड स्टफिंग होण्यासाठी ते मैदा घालतात. इथे अजिबात मैदा नाही आहे. तू जाणवते खुसखुशीत चव, तू जाणवते. ओके, पुरणपोळी झाली. आता आपण खवापोळी ट्राय करूया. आहा, तोडतानाच कळतंय. हा, क्या बात आहे. शब्द नाही आहेत, कारण डोळे मिटत आहेत माझे. फार सुरेख. ही सुद्धा खूप खुसखुशीत. परत काही ठिकाणी खवापोळ्या खाल्ल्यावर मी म्हणत असतं की ते साटोरी खातोय असं वाटतं, कच्ची वाटते. प्रचंड खुसखुशीत. आतमधला जो खवा आहे फार चविष्ट आणि अति गोड पण नाहीये. म्हणजे आजपर्यंत मी खूप खाल्ल्यात, पण मी म्हणेन नागपूरमधली बेस्ट पुरणपोळी आणि बेस्ट खवापोळी मला खायची असेल इथे या. आता पुरणपोळी आमच्या सासूबाई करतात, माझी आई सुद्धा करते, त्यामुळे मी पुरणपोळीचा दावा करू शकत नाही, पण वेगळ्या फॉर्मची म्हणून पुरणपोळी फार सुंदर आहे.